नमस्कार. अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर. बघा भावांनो, काल काश्मीरमध्ये आपल्या निशस्त्र लोकांवरती, आपल्या भावांवरती हल्ला झाला आहे. त्याच्यामध्ये 29 लोकांची हत्या झालेली आहे. त्याच्यामध्ये डोंबिवलीतले 4, पनवेलचे 2 आणि देशातले असे मिळून 29 लोकांची निर्घृत्य हत्या पाकिस्तानने केलेली आहे. आपण रोज शर्ती खेळतो, रोज मैदानं खेळतो, पण देशाचा आपल्याला अभिमान पाहिजे. बैलगाडी क्षेत्राकडे लोक वाईट नजरेने बघतात की बैलगाडी म्हणजे भांडणं, बैलगाडी म्हणजे जुगार, बैलगाडी म्हणजे एक माणसाला लागलेलं व्यसन. आपल्याला संपूर्ण देशाला आणि आपल्या समाजाला दाखवून द्यायचं आहे ठाणा रायगड पालघरच्या का आम्ही पण देशप्रेमी आहोत, आम्ही पण देशावर प्रेम करणारे आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सर्व तालुका कमिटी आणि ज्यांची ज्यांची बैल आहेत, जेवढे कमिटी मेंबर आहेत, प्रत्येकाने एक एक बैल घेऊन उद्या 9 वाजता हेडुसन नेवाली आणि हेडुसनच्या मध्ये तो ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर यायचं आहे. असं नका सांगू उद्या का मला काम होतं, लग्न होतं, साखरपुडा होतं, सुख होतं, दुःख होतं. एक दिवस आपल्या देशासाठी, एक दिवस आपल्या बैलगाडासाठी सर्वांनी प्रचंड संख्येने या. आणि ज्यांची ज्यांची उद्या मैदानं आहेत त्यांनी कॅन्सल करा. त्यांना पाहिजे असेल आपण 1ची 2 मैदानं देऊ. तुम्ही नाराज नका होऊ, पण देशासाठी एवढं करा. सर्व नम्र विनंती आहे. सर्व बैलगाडा मालकांना, चालकांना, धरणाऱ्या सोडणाऱ्यांना, सट्टेवाल्यांना पण विनंती आहे, तर एक दिवस या देशासाठी. आणि हा माझा मेसेज सर्व तालुका कमिटीला पाठवा आणि सर्वांनी सकाळी 9 वाजता आपण तिथून मूक मोर्चा काढू, पाकिस्तान विरुद्ध घोषणा देऊ. आम्ही सर्व व्यवस्था करतोय. कृपा करून सर्वांनी एक दिवस देशासाठी या, जेणेकरून संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला समजून जाईल का बैलगाडी क्षेत्र नुसतं शौक नाही, जुगार नाही, तर आम्ही देशप्रेमी पण आहोत.